काल महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका त्याचे निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. मी शिवसेना पक्षाच्या तर्फे आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या तर्फे महाराष्ट्रातल्या महानगरांमध्ये जे मतदार आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केल्यानंतर ही महानगरपालिकेची पहिली निवडणूक होती आणि शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून मागच्या वेळी जसं छोट्या नगरांमध्ये ते प्रसिद्ध आहे, पॉप्युलर आहे, प्रसिद्ध झालं मतदानावर, तसं कालच्या निवडणुकीमधनं मुंबईसह अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुमारे 425 महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे निवडून आले. मुंबईमध्ये उठाव केल्यानंतरची पहिली निवडणूक होती. आम्ही त्या ठिकाणी 29 नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यशस्वी झालो. ठाणा पूर्णतः साहेबांच्या ताब्यामध्ये आली, कल्याण डोंबिवली ताब्यामध्ये आली. महायुतीच्या तर 25 पेक्षा जास्त महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये आल्या आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मोठ्या शहरांनी देखील मान्य केलं. म्हणजे उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये आमचा एकही नगरसेवक नव्हता, तिथे 6 नगरसेवक आमच्या स्वबळावर. कुठचंही तुम्ही महानगरपालिका, चंद्रपूरमध्ये देखील आमचा नगरसेवक, नागपूरमध्ये नगरसेवक, अमरावतीवर स्वबळावर, अकोल्यामध्ये स्वबळावर, जळगावमध्ये युतीमध्ये आम्ही, नाशिकमध्ये स्वबळावर आम्ही चांगला आकडा संपादन केलेला आहे. नवी मुंबईमध्ये आपण 40 क्रॉस केलेले आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल पहिल्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या 425 पेक्षा जास्त महानगरपालिकेचे नगरसेवक असणं, यासाठीच महाराष्ट्रातल्या महानगरातल्या देखील मतदारांचे आम्ही आभार मानलेले आहेत. काही ठिकाणी आम्ही कमी पडलोय हे देखील आम्हाला माहिती आहे, पण ते आम्ही का कमी पडलोय हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू आणि जिथं जिथं कमी पडलोय तिथं संघटनात्मक मागणी असेल किंवा ज्या काही चुका आमच्या झाल्या असतील त्या सुधारून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा संघटनात्मक काम करू. पण एक महत्वाची गोष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये जे वातावरण तयार केलं होतं की आता सगळं आपलंच आहे, मराठी अस्मिता आम्हीच जपणार आहोत, मराठी अस्मितेशिवाय आमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही, तर तिथं मुंबईकरांनी दाखवून दिलं की विकासाला आम्ही मतदान करतो. आणि माननीय शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी जो काय विकासाचा एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवला होता, विकासाची कामं केली होती, सेंट्रल गव्हर्नमेंटने देखील विकासाला निधी दिला होता नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यामुळे मुंबईकरांनी महायुतीला स्वीकारलं, हे काल चित्र स्पष्ट झालं. आता काही लोकांचं गिरे तो मी टांगू पर असते, ज्या काही जागा आल्या त्या इतक्या आल्या तितक्या आल्या म्हणून परत आज पत्रकार परिषद झाली. पण काल एक ट्विट झालं की भाजपाच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी असं केलं तसं केलं. तुम्ही रेकॉर्डवर मी केलेलं ट्विट तुम्हाला सांगतो. गद्दारी हा जो विषय आहे, हा गद्दारीचा जो विषय आहे तो युपीटीनं वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली. त्याच्यामुळं कुठेही महाराष्ट्रामध्ये युपीटीला स्वीकारलं गेलं नाही. उलट जर ही विचारांची गद्दारी झाली नसती तर युपीटीच्याच युपीटी हा मुद्दाच पक्षाचा राहिला नसता आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुती सगळीकडे निवडून आली असती. म्हणून शिंदे साहेबांनी कोणाचंही वाईट केलं नाही, गद्दारीचा तो प्रश्नच नाही. त्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली म्हणून कुठेही सत्ता आली नाही. कुठेही याच्यामध्ये माननीय शिंदे साहेब देवेंद्रजी निर्णय घेतले, परंतु महायुतीचाच महापौर होणार निश्चित झाले. आता पण ते महापौर करताना आरक्षण टाकावं नाही. आरक्षण नसेल तर महापौर बसू शकत नाही. त्याच्यामुळे ती प्रोसेस नाही, ठीक आहे ना, होऊ शकतं. असं काही नाही, असं काही अनेक वेळा असं झालेलं आहे. त्याच्यामुळे आरक्षण झाल्यानंतरच महापौर. तुम्हाला सगळ्यांना आठवण असेल, पहिल्यांदा असं बोलणार आहोत, या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सगळ्यात जास्त फटका जो बसेल तो मनसेला बसेल. कारण मनसे ज्या उद्देशानं
80 ते 90 जागा आम्ही जिंकणार आणि आम्हाला त्या मिळणार. त्यामुळे सगळं नरेंद्र बसा ना. तर त्या जागा मनसेला मिळणार अशा पद्धतीने एक चित्र निर्माण करण्यात आलं आणि मनसेला ऍक्च्युली 52 जागा मिळाल्या आणि त्यातल्या 6 जागा निवडून आल्या. त्याच्यामुळे सगळ्यात डॅमेज होणारा पक्ष जर महाराष्ट्रातला कुठचा आहे तर तो मनसे आहे. पण मनसेची मताची जी गॅप होती ती सगळी पूर्वीची मनसेनं युपीटीला ट्रान्सफर करून भरून काढली आणि मनसेच्या जीवावर आज युपीटी पुन्हा एकदा छाती फुलून आमच्या समोर उभी आहे. माझी विनंती आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः राजसाहेबांना, मी स्वतः बोललो होतो की ज्यामुळं आम्हाला उठाव करावा लागला एकनाथ शिंदे साहेबांना त्याची थोडी प्रचिती माननीय राजसाहेबांना येईल आणि आज मनसेचे सगळे जे आमचे मित्र मनसेमध्ये आहेत ते असंच सांगतायत की मनसेचा पूर्वी पडलेल्या मतांच्या गॅपचा उपयोग युपीटीनं करून घेतला, स्वतः निवडून आले आणि आमच्या उमेदवारांचा प्रचार देखील युपीटीने केला नाही. आणि ही काय आजची सवय नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय झालं ते आता मुंबईकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. जी व्यक्ती मराठीसाठी अहोरात्र मेहनत करते त्या मेहनतीवर युपीटीनं पाणी फिरलं हे आता मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळलं. बरं, मी मध्ये देखील सांगितलं की मी त्यांच्याकडे कशाला जायचो हा एक जो विषय होता त्याचा मी खुलासा केला. मी देखील अनेक वेळा राजसाहेबांबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली, त्यांच्या नेते मंडळींबरोबर केली, परंतु हिंदीची सक्ती आणती असं सांगून त्यांना आमच्यापासून दूर नेलं, त्यांच्यावर जाळं टाकलं भावनी आणि त्यांचा स्वभाव हा संवेदनशील असल्यामुळे ते तिकडे गेले. पण ते गेल्यानंतर सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठा फटका मनसेने बसला. ती जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची आम्ही जाहीर करतोय. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद रत्नागिरी खेडशी जो भाग आहे खेडशी जिल्हा परिषद तिथे सौ हर्षदा भिकाजी गावडे, त्याच्यानंतर मुसरी जिल्हा परिषदची आहे माधवीताई गीते, त्याच्यानंतर कसबा रत्नाताई महाडिक, शिरगाव सौ श्रद्धा दीपक मोरे, पावस महेंद्रजी मांडवकर, आलगाव महेश महाप, कोळप नंदकुमार मुरकर, वेळणेश्वर नेत्रा ठाकूर, पडवे महेश नाटेकर. हे जिल्ह्यातली पहिली यादी आहे. राजापूरला अद्याप आज फायनल होईल. त्याच्यानंतर चिपळूणचे काही आम्ही जाहीर करू, योगेश तिकडचे खेडचे जाहीर करतो. आष्टंबा पंचायत समिती विद्याविलास बोमले, देऊळ पंचायत समिती नेहा गावणकर, केळे पंचायत समिती सुमेश आंबेकर, नाणीज पंचायत समिती डॉक्टर पद्मजा संजय कांबळे, आणि साखरकर परेश सावंत. सिटिंग मध्ये आम्ही बदलू, म्हणजे उद्या ए असेल तर आम्ही बी देऊ, पण क्लेम आमचंच असणार. भाजप आणि शिवसेनेचं एकत्र यश असतं. 100%. ओके. आता मी इथं शिवसेनेचा उपनेता आहे, साबळे साहेब आहे, ठीक आहे ना, आम्ही सगळे मिळून बलाढ्य शक्तीशी लढू ना. यादी चर्चा कसं बघ, हे बघा ज्या पक्षांची आम्ही चर्चा करतोय
त्या पक्षाला सन्मानपूर्वक जागा देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातनं त्यांना बाजूला जायचं असेल तर आहे सगळीकडे शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत. आणि तुम्ही नगरपालिकांमध्ये बघितलं राजापूरची एक जागा जर 170 मतांची सोडली 99% रिझल्ट आहे. 87 नगरसेवक हे शिवसेनेचे आणि 27 नगरसेवक हे बीजेपीचे निवडून आले. त्याच्यामुळे भविष्यातला विधान परिषदेचा उमेदवार देखील जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा ठरवणार. बरोबर रायगड शिवसेना भाजप आमच्या साथीला असणार. त्याच्यामुळे उमेदवार नाहीत म्हणून तितके याच्यातला भाग नाही हे अंडरस्टँडिंग आहे वरच्या यादी झाल्यानंतर कळलं. थोडक्यात काय की ज्या सगळ्या समाजाने आमच्यावर प्रेम केलं आम्हाला निवडून देतात त्या प्रत्येक समाजाला न्याय दिला गेला पाहिजे. साहेबांची आणि साहेबांनी ज्या इन्स्ट्रक्शन दिले त्याच्यात तुम्ही यादी जेव्हा छापत वाचाल तर तुमच्या 100% लक्षात येईल की ज्या टक्केवारीनं आम्हाला मतदान समाज करतात त्या पद्धतीने यादी झाल्या. भाजपचे पदाधिकारी समाधानी आहेत म्हणून हा आता युती होणारच नाही. आणि माझी चर्चा ही मी स्थानिक पदाधिकाऱ्यांची देखील केली आहे, प्रदेशाध्यक्षांची देखील केली आहे. आणि परवा रात्री त्यांचे सर्वोच्च नेते जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी राणे साहेबांची भेट घेतली आणि सिंधुदुर्गची देखील युती आमची फायनल झाली. आज रात्रीपासून रायगडची देखील युती फायनल. आता शेखर निकमकर माझ्यावर मानी नव्हते ते पण राष्ट्रवादीचे बहुतेक त्यांच्यात समन्वय नसेल. पण शेवटी ते आमदार म्हणून आता माझ्याकडे आले पंचायत समितीची चर्चा भेटली काय पाहिजे काय नाही पाहिजे होते ना राष्ट्रवादी. पण राष्ट्रवादीचा कटू अनुभव असा आहे की 2 जागा घेऊन राष्ट्रवादीचे इथले पदाधिकारी रात्रीपर्यंत आमच्या पत्रकार परिषदेला होते आणि सकाळी 14 फॉर्म भरले आणि नगराध्यक्षाचा फॉर्म भरला आणि पलीकडे गेले. पण ठीक आहे रत्नागिरीकर शून्य आहेत 14-0 झालं. आता आम्ही कशाला बोलवायचं ते राष्ट्रवादी दिला आणि आम्ही कुठे नाकारलं. शेखर सर आज माझ्यासोबत आले बसले त्यांना जे काय आवश्यक आहे त्यांनी बोलले केली. हा रत्नागिरी हे झालं ना सिंधुदुर्गला मी काल साहेबांच्या आणि देवेंद्रांच्या सूचनेप्रमाणे ठाणे साहेबांची भेट घेतली आणि तिथं देखील अतिशय चांगला फॉर्म्युला निघालेला आज रात्रीपर्यंत जाईल. केलं ना. आपण सगळंच एकदम नकार आहे उद्या पण पाहिजे रायगडला काय कुठं 100%. इथं पण तसं बघितलं तर 2/3 मेजॉरिटी शिवसेनेची होती. आमचे 23 नगरसेवक होते तिथं सुद्धा आम्ही काही करू शकतो पण शब्द दिलेला जो आहे तो पाळणं ही आमची खासियत आहे म्हणून उपनगराध्यक्ष पण शबरीमध्ये करणार. गुहागरमध्ये सुद्धा आमचे नगरसेवक जास्त होते. आम्ही निवडून येणारे आम्हाला माहिती होतं तरी आम्ही नगराध्यक्ष पण चिपळूणमध्ये सुद्धा उपनगराध्यक्ष आम्ही 56 जागा जिंकलो. हा मग. युतीमध्ये आहोत ना आम्ही भाजपला बाजूला टाकणार नाही म्हणून सांगितलं. मतासाठी त्यांना वापरायचं आणि मतदान झाल्यानंतर शेवटी मतं आहेत ना काही. सामंतांची निवड जी आहे ग्राउंड रियालिटी रवींद्र चव्हाण साहेब आज जिल्हा परिषदेमध्ये 56 जागा आहेत 56 जागांपैकी एकही जागा ही भाजपाची नाही. बरोबर आहे. जे सगळे निवडून येणार आहेत ते भाजपाचे ऍड होणारे जिल्हा परिषदेचे सदस्य बरोबर आहे. आणि पंचायत समितीला आता 8 जागा आहेत त्या जर 26-27 निवडून येणार असतील तर म्हणजे काय आहे? म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. बाकी ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर आमची मैत्री पूर्ण करत आहे. परंतु संगमेश्वर तालुका जो आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये महायुती होऊन लढणार.
आता सगळी आकडेवारी जेव्हा फायनल होईल तेव्हा थोडी मेहनत आपण घेतली जिल्हा परिषदेला त्यांना किती आहे आणि पंचायत समितीला आम्हाला किती आहे ते दिवसात कळेल. यादी जाहीर झाला कळेल. ते पण यादी जाहीर झालं. 56 ठिकाणी आम्ही लढणार बरोबर आहे आणि 112 ठिकाणी पंचायत समितीला आम्ही लढणार. मग ती यादी किती जणांचं तुम्हाला कळेल. 112 पैकी शिवसेना बीजेपी आरपीआय आणि राष्ट्रवादी ते पण यादी झालं. जिंकणार आम्ही. 2004 ला तुम्ही पण असं म्हणत म्हणजे पत्रकार वर मारणार. तर कोण उमेदवार उभा आहे त्याची नाही, मला माझ्या माहितीप्रमाणे तिथं आमची एक जागा पण आम्ही वनिता तरवडकर किंवा तरवडकर साहेब तर ते जिंकलेले आहे. पण टक्का सगळीकडेच वाटत. तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 3-3.25 लाख मतं ही शिवसेनेला पडली आणि मनसेचा आधार घेऊन मनसेची मतं कमी करून युपीटीला मतं वाढलेली आहे. हे आता माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना रशीद मामा. त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण काहीच नव्हतं. जो छत्रपती संभाजीनगर हे नाव होऊ नये यासाठी प्रयत्न करत होता त्या रशीद मामूला कुणी घेतलं. युपीटीने घेतलं. कुठे घेतलं तर त्या मुस्लिम बहुल भागामध्ये घेतलं. त्याला तिकीट दिलं आणि तो निवडून आला. त्याच्यामुळे मी हेच सांगतो खऱ्या अर्थानं युपीटीची भूमिका आज महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाली की वंदनीय बाळासाहेबांची इच्छा होती ते स्वप्न होतं. कारण औरंगाबादला बाळासाहेबांनी कधीही औरंगाबाद म्हटलं नव्हतं. छत्रपती संभाजीनगर म्हटलं होतं. ते स्वप्न एकनाथ शिंदेसाहेब पूर्ण करत असताना ज्या रशीद मामा औरंगाबाद नाव बदलू नये म्हणून आंदोलन केलं टीका केली त्यालाच युपीटीनं तिकीट दिलं निवडून आणलं. निवडून आलं त्यांच्या मतावर. आता ह्याच्यामध्ये कोणाचं दुर्दैव आहे कोणाचं सुदैव आहे ते ठरवलं पाहिजे. हे बघा कोणी कोणाला मतदान करावं हा लोकशाहीतला भाग आहे त्याच्यामध्ये जाणार नाही. पण ह्याच्यातनं बोध अनेकांनी घेतला पाहिजे. अनेकांनी घेतला पाहिजे. देवेंद्रजींनी त्यांना कानमंत्र दिला असं तुम्ही म्हणता बरोबर आहे. तो कानमंत्र कोणाला दिला आहे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे. पण पूर्वीपासूनची प्रथा आहे परंपरा आहे संस्कृती आहे ती निवडून आल्यानंतर जल्लोष करावा पण समोरचा दुखवणार नाही अशा पद्धतीने जल्लोष करावा. आणि हे मी का सांगू शकतो की सगळ्या पत्रकारांना ज्या ज्यावेळी मी निवडून आलो त्यावेळी पडलेल्या उमेदवाराच्या समोर फटाके देखील वाजवायचे नाही त्याच्या घरासमोर फटाके वाजवायचे नाही ही मी संस्कृती मास्टरना वापरलेली आहे भविष्यात पण तसेच वापरणार. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी सांगितलेलं बरोबर आहे की जिंकल्यानंतर अशा पद्धतीने वागू नये. काही नाही तसं मी 16 तारखेनंतर 7 तारखेनंतर आता बिझी आहे म्हणून कुणाच्याही घरी मी फिरले नाही. आपण कमी कसं म्हणू शकतो. जर उठाव केल्यानंतरची पहिलीच निवडणूक आहे म्हणजे मुंबईमध्ये आम्ही 0 होतो 29 झालो. ठाणे पूर्ण आम्ही काढलं. कल्याण डोंबिवली आम्ही आलो. उल्हासनगरला आम्ही आलो. नवी मुंबईला 45च्या पुढे गेलो. पनवेलमध्ये आम्ही आलो. कोल्हापूरमध्ये आम्ही आहोत. इचलकरंजीमध्ये आहोत. सांगलीमध्ये तर महापौर आम्ही ठरवणार.
सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेचा महापौर आम्ही ठरवणार. आम्ही कोण ठरवू? चंद्रपूरमध्ये आम्ही जिंकलो. नागपूरमध्ये भले 2 जागा पण जिंकलो. स्वबळावर पिंपरीमध्ये जिंकलो. जळगावमध्ये जिंकलो. अमरावतीमध्ये जिंकलो. त्याच्यामुळे मुंबईकरांचे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचे आम्ही आभार मानतो. आणि भविष्यामध्ये जिथं आम्ही कुठं कमी पडलोय तिथं आम्ही जोमानं कामाला लागून पुन्हा एकदा संघटनात्मक मान्य करून आमचे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून आणू हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आज माझ्याकडे ही यादी आहे. या यादीमध्ये वर्तमानपत्रात ही यादी आहे. याच यादीमध्ये खरं छापून आलेलं आहे की किती जागा आमच्या आहे, किती जागा बीजेपीच्या आहे, किती जागा. आज कोणीतरी ट्विट केलं की 350 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले. आता मला म्हणूनच मी सांगितलं की तुम्ही टांग उपर कसं असतं बघा. तिकडून तिकडून ओढून ताणून बेरीज 120 पर्यंत जाते. 1 नंबरला भारतीय जनता पार्टी आहे. 2 नंबरला वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे. 3 नंबरला काँग्रेस पक्ष आहे. 4 नंबरला अजितदादा आहे. 5-6 नंबरला कुठेतरी मंडळी आहे. त्याच्यामुळे खोटं बोलायचं पण किती रेटून बोलायचं म्हणून हा मी पुरावा ठेवला की याच्यामध्ये किती सदस्य निवडून आले ते आम्ही छापलेलं नाही तर संपादकांनी छापलेलं आहे वर्तमानपत्रामध्ये. त्याच्यामुळे आम्ही 425 पर्यंत नगरसेवक निवडून आणू शकलो आणि आमच्यावर जो विश्वास टाकलाय महानगरामध्ये शिंदे साहेबांवर जो विश्वास टाकलाय